नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमी आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, नेपाळ सरकारने जे काही खाजगी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तो अति स्तुतीयोग्य आहे असे तिथल्या जनतेचं म्हणणे आहे. तर मित्रांनो, भारतामध्ये सुद्धा अशी खाजगी शाळा जर बंद केली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, काय फायदा होऊ शकतो, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, पहा तर मित्रांनो, खाजगी शाळा बंद केल्यानंतर भारतामध्ये याचे काय काय फायदे होऊ शकतात याविषयी सविस्तर आपण नोट्समध्ये पाहूया. मित्रांनो, जर सर्वात प्रथम जर फायदा पाहायला गेला आहे तर तो मित्रांनो पहिला नंबरचा आहे तो म्हणजे सर्वात आपला जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे शिक्षक भरतीचा. मित्रांनो, यामध्ये जर खाजगी शाळा बंद केल्या आणि चालू ठेवल्या, वाढवल्या, त्याचा विस्तार केला तर नक्कीच यामध्ये संख्या भरमसाठ वाढवली जाईल. मित्रांनो, शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात होईल. याचा संपूर्ण फायदा आपल्याला सर्व जे काही अभ्यधारक आहे तर या अभ्यधारकांना होणार आहे. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती या ठिकाणी केली जाईल. हा सर्वात मोठा महत्त्वाचा VIP फायदा या ठिकाणी आहे. शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात केली जाईल. त्यानंतर मित्रांनो, पुढचा फायदा आहे तो म्हणजे फीसच्या नावाखाली जी काही लुबाडणूक केली जाते पालकांची तर ती या ठिकाणी थांबणार आहे. मोफत शिक्षण दिलं जाईल. मित्रांनो, जे काही जिल्हा परिषदमध्ये संपूर्ण मोफत शिक्षण दिलं जातं, मात्र त्या मानाने जे काही खाजगी शाळा आहेत तर या खाजगी शाळा भरमसाठ फीस लुबाडतात. मुलांच्या कुठलेही परीक्षा फीस असेल, त्यानंतर युनिफॉर्म, त्यानंतर जे काही बाकीच्या ट्युशन फीस किंवा त्यांच्या जे काही शाळेच्या फीज आहेत तर त्याच्या नावाखाली भरमसाठ लुबाडणूक केली जाते. या ठिकाणी पालकांची होरपळबाज या ठिकाणी मित्रांनो आर्थिक होरपळबाज या ठिकाणी केली जाते. जास्तीत जास्त पिळवणूक लुबाडणूक या खाजगी शाळा करत असतात. ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. जर ह्या शाळा बंद केल्या तर जिल्हा परिषदमध्ये क्वालिटी शिक्षण दिलं गेलं तर नक्कीच या जी काही आर्थिक पिळवणूक आहे पालकांची ती या ठिकाणी थांबणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तिसरा फायदा आहे तो म्हणजे गरीब श्रीमंत सर्वांना समान शिक्षण, समान संधी. मित्रांनो, एका जे नवीन ट्रेंड आहे, जे श्रीमंत लोकांनी कॉन्व्हेंटच्या शाळेत मुलांना शिकवायचं, इंग्लिश स्कूलमध्येच आपल्या पाल्यांना टाकायचं आणि जे गरीब आहेत, ज्यांची कष्ट केल्याशिवाय त्यांना रोजीरोटी मिळत नाही असे जे काही कामगार आहेत किंवा जे लोक आहेत तर यांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात. तर मित्रांनो, ही जी काही दरी आहे गरीब श्रीमंत, ही दरी नष्ट होऊ शकते कधी जर खाजगी शाळा बंद केल्या तर. मित्रांनो, हा सुद्धा एक समानतेचा संदेश या ठिकाणी जाऊ शकतो. जर तुम्ही खाजगी शाळा बंद करून गव्हर्नमेंटच्या म्हणजे जिल्हा परिषद शाळा कंटिन्यू केल्या तर गरीब श्रीमंत हा भेदच नष्ट होईल. गरिबांची मुलं त्या शाळेत शिकतील आणि श्रीमंताची मुलं त्या शाळेमध्ये शिकतील. त्यामुळे एकमेकाकडे पाहण्याचा, गरीब श्रीमंत पाहण्याचा जे काही दृष्टिकोन आहे तर तो या ठिकाणी नष्ट होणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा फायदा या ठिकाणी असणार आहे. समान शिक्षण दिलं जाईल आणि समान नोकरीलाही समान संधी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे मित्रांनो, खाजगी शाळांमध्ये होणारी जीवघेणी स्पर्धा कमी होईल. हा महत्त्वाचा एक पॉईंट आहे मित्रांनो. जे काही शाळा खाजगी प्रायव्हेट शाळा असतात कॉन्व्हेंटच्या, इंग्लिश स्कूलच्या, तर त्या आमची शाळा कशी भारी आहे, आम्हीच कशी क्वालिटी एज्युकेशन देणारे आहोत हे दाखवण्यासाठी इतर शाळांच्या तुलनेत जास्त ॲक्टिव्हिटीज घेणं, जास्त परीक्षा किंवा जास्त ताण विद्यार्थ्यांच्या डोक्यावर दिला जातो. त्यामध्ये कॉम्पिटिशन असतील किंवा खेळाच्या कॉम्पिटिशन असतील, एक्झाम असेल किंवा इतर ॲक्टिव्हिटीज असतील, या सर्वांच्या नावाखाली त्या मुलांची जास्तीत जास्त प्रेशर, अंडरगोचं प्रेशर विद्यार्थी या ठिकाणी असतात. तर हा ताण या ठिकाणी कमी होऊ शकतो. जे इतर आमची शाळा भारी किंवा आमची इंग्लिश स्कूल कशी किती भारी आहे हे दाखवण्यासाठी या शाळा खूप स्पर्धा राबवतात किंवा खूप ताण विद्यार्थ्यावर दिला जातो. तो मानसिक ताण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कमी होऊ शकतो. हा पण महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. विद्यार्थी दबावाविना शिक्षण घेऊ शकतात आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पण किंवा जरी प्रायव्हेट स्कूल बंद केल्या तर. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे एक समान कृतीबंध आराखडा बांधता येईल व तो अंमलात आणता येईल. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. जर विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने शिक्षण द्यायचं हे जर शिक्षण तज्ज्ञांनी गव्हर्नमेंटला सुचवलं, त्यानुसार शिफारस करून समिती नेमली असेल आणि तो जर सिलेबस विद्यार्थ्यांना लागू करत असेल तर या ठिकाणी जर सर्व विद्यार्थी, सर्वच मुलं जर जिल्हा परिषद शाळेमधून शिक्षण घेतील तर त्यांना एक समान शिक्षणाचा दर्जा ठेवता येईल किंवा एक समान आकृतिबंध आराखडा तयार करून त्याद्वारे शिक्षण दिलं जाऊ शकतं. हा पण महत्त्वाचा फायदा होऊ शकतो. नेमकं विद्यार्थ्यांमध्ये कोणते मूल्य रुजवायचे आहेत, कोणता सिलेबस द्यायचा आहे, त्यांच्यामध्ये कोणते गुण अवगत करायचे आहेत हे जर शासनाला प्रूफ करायचं आहे, सिद्ध करायचं असेल तर एक समान आराखडा याद्वारे दिला जाऊ शकतो आणि सर्व
शाळेमध्ये गव्हर्मेंट स्कूलमध्ये या ठिकाणी तो प्रोग्राम किंवा तो प्रोजेक्ट राबवला जाऊ शकतो, तो सिलेबस राबवला जाऊ शकतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा एकसमान फायदा होईल आणि कोणते मूल्य नेमके रुजवायचे ते सर्व या ठिकाणी शासनाला पडताळून पाहता येईल आणि त्या ठिकाणी सर्व एकसमानता आणता येईल. हे पण महत्त्वाचं पॉईंट या ठिकाणी आहे. जरी त्या मानाने प्रायव्हेट स्कूलमध्ये आहे तर प्रायव्हेट स्कूल हे फक्त तिथल्या मॅनेजमेंट ठरवू शकतो की आपण विद्यार्थ्यासाठी काय करायचं आहे आणि कोणते प्रोजेक्ट करायचे किंवा त्यामध्ये कोणता बदल करायचा हे तिथले प्रायव्हेट स्कूलचे जे काही मॅनेजमेंट आहे व्यवस्थापन आहे ते ठरवू शकतो. पण जर गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकतील तर या ठिकाणी या ठिकाणी सर्व शासन हा प्रोजेक्ट राबवू शकतो किंवा त्यांना ते समान संधी या ठिकाणी दिली जाऊ शकते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे खाजगी शाळेत होणारी अतिरिक्त खर्च, गणवेश, शूज, दप्तर, ट्रान्सपोर्टचा खर्च या ठिकाणी पालकांचा वाचू शकतो. वरती सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा मित्रांनो प्रायव्हेट स्कूलमध्ये जे काही अतिरिक्त खर्च होत आहे तर तो या ठिकाणी वाचू शकतो. यामध्ये फर्स्ट आहे तो म्हणजे शूज, तर ड्रेस किंवा इतर खर्चामध्ये म्हणजे दप्तर असेल, त्यानंतर ट्रान्सपोर्ट, स्कूल बसचा अतिरिक्त खर्च हा संपूर्ण बोजा हा पालकावर पडतो, जेणेकरून आणि यामध्ये पालक भरडले जातात, आर्थिक पद्धतीने भरडले जातात. जे काही समजा काही पालकांचे जॉब असेल किंवा इतर कमी उत्पन्नाचा स्रोत असेल तर अशा वेळेस त्यांना खूप आर्थिक हालाखीतून जावं लागतं या मुलांच्या शिक्षणामुळे. त्यामुळे जर प्रायव्हेट स्कूलचा हा संपूर्ण प्रोग्राम बंद करून जर गव्हर्मेंट शाळेतून शिक्षण दिलं गेलं तर त्याद्वारे शिक्षणाचा पालकांचा खर्चही वाचेल, फीसचा खर्च वाचेल, ट्रान्सपोर्टचा खर्च वाचेल. शूज, दप्तर तर सर्व गव्हर्मेंट शाळेमध्ये मोफत दिले जातात, त्यामुळे हा अतिरिक्त खर्च या ठिकाणी वाचू शकतो. हा पण महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. पालकांची परिस्थितीला हा हातभार लागू शकतो खर्च वाचल्यामुळे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना येणारी मानसिक ताणतणाव कमी होईल. मित्रांनो या ठिकाणी जर गव्हर्मेंट शाळेमध्ये इतका अतिरिक्त ताणतणाव विद्यार्थ्यांना दिला जात नाही, त्यामुळे प्रायव्हेट स्कूल असेल, कॉन्व्हेंट शाळा असेल, इंग्लिश स्कूलच्या शाळा असेल, यामध्ये विद्यार्थ्याकडून जास्तीत जास्त घोकमपट्टी किंवा रायटिंग लेखन पद्धतीवर जास्त भर दिला जातो. विद्यार्थ्यावर अतिरिक्त ताण या ठिकाणी दिला जातो. तो मानसिक ताण या ठिकाणी जर कमी करायचा असेल तर त्यासाठी आपले गव्हर्मेंट जिल्हा परिषद शाळा असतील किंवा इतर गव्हर्मेंट शाळा असेल, या मानाने इथे ताण कमी असतो. विद्यार्थ्यांना खुल्या पद्धतीने शिक्षण या ठिकाणी दिलं जातं, विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण या ठिकाणी नसतो. तर हे होते संपूर्ण पॉईंट्स जेणेकरून प्रायव्हेट स्कूल आणि गव्हर्मेंट स्कूल यामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी. आता तुम्ही म्हणाल संपूर्ण गव्हर्मेंट स्कूलमध्ये इतकं दर्जेदार क्वालिटी शिक्षण दिलं जात नाही, तर जर शासनाने मनावर घेतलं, शासनाने तशी उपाययोजना केली, स्ट्रिक्ट ऑफिसर नेमले तर नक्कीच क्वालिटी एज्युकेशन मिळू शकतं. तुम्ही पुन्हा म्हणाल की या ठिकाणी सर्वच मुलं जर गव्हर्मेंट स्कूलमध्ये आणले तर त्यांची मुलांची संख्या जास्त वाढेल आणि क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी कमी होऊ शकते. पण तसे काही नाही. जर शिक्षकांची सुद्धा भरती मोठ्या प्रमाणात केली, जास्तीत जास्त शिक्षक उपलब्ध केले तर हा सुद्धा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो, नष्ट होऊ शकतो. शिक्षकांची संख्या वाढवली तर नक्कीच क्वालिटी एज्युकेशन दिलं जाऊ शकतं. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे आपल्या पाल्यांना गव्हर्मेंट स्कूलमध्ये शिकवणं. तर ही होते छोटीशी नोट्स जी काही नेपाळ सरकारने या ठिकाणी अंमलात आणली आहे. मित्रांनो खरंच नेपाळ सरकारचं कौतुक या ठिकाणी करायला पाहिजे. त्यांनी आपल्या देशामध्ये सर्व प्रायव्हेट स्कूल बंद करून गव्हर्मेंट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा जो काही धाडसी निर्णय घेतला आहे, त्यामुळे नक्कीच तिथल्या संपूर्ण यंत्रणेचा नक्कीच फायदा होणार आहे. तीच जर पद्धत भारतामध्ये अंमलात आणली तर नक्कीच जे काही आर्थिक लुबाडून करण्यासाठी ज्या शाळा बसल्या आहेत, प्रायव्हेट शाळा बसल्या आहेत, त्यांचं मॅनेजमेंट लाखो रुपये फीस विद्यार्थ्याकडून उकळतं आहे, ती पिळवणूक या ठिकाणी बंद होईल आणि संपूर्ण एक समान शिक्षण भारतामध्ये लागू होईल. ही महत्त्वाची बाब आहे. आता पहा, ज्यांना मुद्दे पटलेत ते नक्कीच या मताशी सहमत असतील, ज्यांना मते नाही पटले तरी नक्कीच त्या ठिकाणी त्यांची प्रत्येकाची विचारधारा, प्रत्येकाचे मत वेगळे असू शकतात. तुम्हाला जर मी वरती मांडलेले मुद्दे पटले असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. तर मित्रांनो ही होती अपडेट. व्हिडिओ आवडला प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट जरूर कळवा. तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत जरूर कळवा. तुम्हाला कोणती
प्रायव्हेट स्कूल योग्य वाटतात का गव्हर्मेंट स्कूल योग्य वाटतात? नक्कीच कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.